100 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. डिजिटल युगात माहितीची उपलब्धता ही समाजाच्या प्रगतीची महत्त्वाची शक्ती बनली आहे. मात्र माहिती इंटरनेटवर उपलब्ध असणे आणि ती प्रत्येक नागरिकाला सहज समजणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भारतासारख्या बहुभाषिक देशात स्थानिक भाषांमध्ये दर्जेदार डिजिटल सामग्री उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शिक्षण, शेती, आरोग्य, रोजगार, कायदा, शासनाच्या योजना आणि कौशल्य विकास यासंबंधीची माहिती नागरिकांना त्यांच्या परिचित भाषेत मिळाली तर तिचा उपयोग अधिक प्रभावीपणे करता येतो. इंग्रजी भाषेतील माहितीचा विस्तार मोठा असला तरी प्रत्येक नागरिकाला ती सहज समजेलच असे नाही. त्यामुळे डिजिटल ज्ञानाच्या प्रसारामध्ये भाषिक समावेशकतेचा विचार करणे आवश्यक आहे. स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीची गुणवत्ता हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ भाषांतर करून सामग्री तयार करणे पुरेसे नसून स्थानिक संदर्भ, अचूक संज्ञा आणि सोपी मांडणी यांचा विचार करावा लागतो. सरकारी संकेतस्थळावर योजनांची माहिती स्थानिक भाषेत स्पष्टपणे उपलब्ध असल्यास नागरिकांना मध्यस्थांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते. परिच्छेद विद्यार्थ्यांसाठी स्थानिक भाषेत डिजिटल पाठ्यसामग्री, व्याख्याने आणि संदर्भ साहित्य उपलब्ध झाल्यास शिक्षण अधिक सुलभ होऊ शकते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव, पीक व्यवस्थापन आणि कृषी तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या भाषेत मिळाल्यास निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी आणि कौशल्य प्रशिक्षणाची माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास युवकांना नवीन पर्याय समजण्यास मदत होईल. डिजिटल ज्ञानाचा विस्तार करताना माहितीची विश्वसनीयता तपासणेही आवश्यक आहे. सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती वेगाने पसरू शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये माहिती पडताळण्याची सवय निर्माण करणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षरतेचा अर्थ केवळ मोबाईल किंवा संगणक वापरणे नसून योग्य माहिती शोधणे, स्रोत तपासणे, ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे करणे आणि चुकीच्या माहितीपासून सावध राहणे असा व्यापक घेतला पाहिजे. स्थानिक भाषांमधील डिजिटल सामग्री तयार करण्यासाठी शिक्षक, लेखक, तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि भाषाविषयक अभ्यासक यांचा समन्वय आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषांतर तंत्रज्ञानामुळे स्थानिक भाषांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र स्वयंचलित भाषांतरातील चुका ओळखून मानवी संपादनाला योग्य स्थान देणे आवश्यक आहे. स्थानिक बोलीभाषा आणि सांस्कृतिक संदर्भांचे दस्तऐवजीकरणही डिजिटल माध्यमातून करता येऊ शकते. स्टॉप.